उठले, चालायला लागले. हजारांचा मॉब माझ्या मागे चालत होता. माझे पती पण मागे मागे येत होते. जिने के बाद कमाई. माझ्या लक्षात आलं ते पण येत आहेत. जी गाडी समोर आली त्या गाडीत मी बसल्याने लक्ष समोर गेलं. इतकी गर्दी वाढली होती. पती उधर मी इधर न मध्ये गर्दी. त्यांना मजूर येऊच दिलं नाही हो पब्लिकने. माझ्या लक्षात आलं पती झाडाची फांदी धरून रडत होते. कल्पना करा जगण्याचे फायदे. मला जेव्हा त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते. आज त्यांच्या अंगणात आले म्हणून ते रडत होते. किती काळ बदलतो नाही. पण खरं सांगू ते झाडाची फांदी धरून रडत होते. मला लई बरं वाटत होतं. मला लई बरं वाटत होतं. पण आईचं काळीच कसं असतं, क्षणभरच बरं वाटलं आणि पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई सपकाळ. खरं सांग त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं. त्यांनी तुला सोडलं म्हणून घडलं ग. माफ कर, माफ कर. आम्ही माऊली, माफ केल्यामुळे आम्हाला माऊली म्हटलं जातं. उतरले मी गाडीच्या खालून, त्यांच्या जवळ गेले. फांदीचा हात काढून मी माझ्या हातात घेतला, कुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला हात त्यांचा. कारण बैती गंगा घ्या धुन, बाद में नो चान्स. एवढी मोठी जिवाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे ते जोर जोरात रडत होते. म्हटलं व्याजा सकट बोंबला, नो फिकीर, नो प्रॉब्लेम, रडा. पण मी बोलताना रडू नका, कारण तुमच्या आस्वाद माझे शब्द वाहून जातील ना. अगोदर रडा. त्यांना पोटभर रडू दिलं. पदराणी नंतर तोंड पुसलं आणि सांगितलं तुम्ही काय रडता मला माहित आहे. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस. गाल पे गोस हट जाए तो यार भी टूट जाए. कोणी कुणाचं नसतं. ये दिल भी मेरा समिंदर था, ये दिल भी मेरा समिंदर था. सिर्फ प्यार का पानी था उसमें, मगर आज वो तूफान उठ आया है. सागर को पता नहीं किनारा किधर है. तुम्ही तुमचा किनारा हरवलाय ना. काळजी करू नका. तुम्ही जेव्हा मला हाकललं तेव्हा माझ्या नववारीच्या पात्राला गाठी पाडल्या होत्या. आज मी तुमच्याकडे सत्कार घ्यायला आले. तुमच्या धोतराला गाठी आहेत. जमाना तिथेच आहे, फक्त माझ्या गाठी तुमच्यापर्यंत आल्या. कोणी कुणाचं नसतं. आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे, कारण तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं. माझा तुमच्यावर राग नाही बरं का. तुम्ही मला संधी दिली ना. पोरांना सांगितलं बेटा ये पार्सल को उठावर गाडी में डाल. कार्ट्याने साडसूड उचललं आणि टाकलं गाडीत. माझे पती माझ्या संस्थेत आहेत, पण आणताना त्यांना एक सांगितलं मी आता तुम्हाला नेणार आहे. वयाची पण तफावत आहे ना, पण माझी एक अट आहे. माझ्याकडे येताना तुम्ही पती बनून येऊ नका. मला आता पत्नी होता येणार नाही बरं का. पण एक करा ना, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं ना. आता मी तुम्हाला सांभाळायला नेते. एक करा. तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत कालाची माता आहे. तुम्ही माझं बाळ बनून येत आहे. मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. तुमची पण आई व्हायला तयार आहे. बाळ बनून या ना. आणलंय संस्थेत. आता माझे पती संस्थेत आहेत. पोरांना परिचय दिला. बेटा हे सगळ्यात मोठं माझं खतरनाक बाळ.